साताऱ्यातील कोयना धरणातनं सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केला। सध्या धरणातनं 13,894 क्युसेकनं कोयना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू। रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध जैनी धबधबा पर्यटकांनी फुलला, तर धबधब्याचं मनमोहक रूप पाहण्यासाठी आठवड्यातील 7ही दिवस पर्यटकांची इथे गर्दी होतीये। सिंधुदुर्गच्या आंबोली पर्यटन स्थळाचं पर्यटकांना आकर्षण। वीकेंड निमित्त राज्यभरातनं पर्यटक आंबोलीमध्ये दाखल। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जायकवाडी धरणामध्ये जलपूजन। जायकवाडी धरण 100कडे वाटचाल करत असताना 18 दरवाजांमधून सध्या विसर्ग सुरू। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 88.40% पाणीसाठा। सर्व तलावांमध्ये 12,79,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध। धरणामध्ये समाधानकारक पाणी पातळीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा। धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण 90% भरलं। धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्यामुळे धुळे शहरासह तालुक्याचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला। हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। 80,000 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। नदी काठावर न जाण्याचंही प्रशासनाचं आवाहन। जायकवाडीतनं सोडलेल्या पाण्यामुळे बीडच्या माजलगाव धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। तर पाणी सोडण्यापूर्वी धरणामध्ये केवळ 16% पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर आता 18% पाणीसाठा जमा झालाय। नीरा देवधर धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला 27 वर्षांनंतर अखेर यश मिळालं। पल्हर खुर्दमधील संपादित जमिनीची नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। अमरावती जिल्ह्यातील 33,809 शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 308,96 लाखांची कर्जमाफी जमा। धाराशिव जिल्ह्यातील 10,348 शेतकरी पीक विम्यापासून वंचित। 2 वेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही पीक विमा नाही। विविध तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर होत असल्याची माहिती। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। तर पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती खराब। पीक शेतातनं खरडून वाहून गेलंय। तातडीनं आता पंचनामे करून मदत देण्याचीही मागणी। पलूस तहसील कार्यालय परिसरामध्ये झाडाखाली बसवण्यात आलेल्या पर्जन्य मापकात घोळ। तर प्रदीप कदम आणि शेतकऱ्यांनी स्कायमेटच्या अधिकाऱ्यांना यावेळी जाब विचारला। गडचिरोलीच्या देसाईगंज या तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ। चिखली रीठ परिसरातील धान पिकांचं मोठं नुकसान। 2 महिने अगोदर लावलेले शेतकऱ्यांचे धानाचे पीक रानटी हत्तीनं नष्ट केलंय। आमदार रामदास मसराम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। हिंगोली बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात खड्डे। पावसाचं पाणी साचल्यामुळे बोगस या ठिकाणी बस स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांचे हाल होत आहेत। रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। टोल भरून सुद्धा वाहन चालकांचा खड्ड्यातून प्रवास। खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी। बीडच्या परळीमधील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य। पुलावरील खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं। वाहन चालकांचा प्रशासनाविरोधात संताप। साताऱ्यातील पाचगणी महाबळेश्वर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। अपघाताचा धोका वाढल्यामुळे दुरुस्तीचीही मागणी। नागपूर तुळजापूर महामार्गावरील यवतमाळ बायपास जवळ खड्ड्यांमुळे नागपूर लातूर एसटी बसचा एक्सेल तुटलाय। बसमध्ये 57 प्रवासी होते। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र एसटी बसचं मोठं नुकसान। परभणीच्या येलदरी धरणातील नवीन पूल 1 वर्षापासून बंद। नवा पूल बंद असल्यामुळे जुन्या धोकादायक पुलावरून आता प्रवास करण्याची नागरिकांवर वेळ। जुन्या पुलावरील कठडे तुटल्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ। पुण्याच्या भोरमधील कुडली खुर्द या गावातील पुलाचा काही भाग खचला। दरम्यान ओढ्यावरील पुलाचा भाग खचल्यामुळे पुढील गावांना आता एसटी सेवा बंद। नागरिक आणि विद्यार्थ्यांचीही गैरसोय। वाशिम शहरातील मुख्य चौकात बसवलेले सीसीटीव्ही गेल्या 2 वर्षांपासून बंदच। शहराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। सीसीटीव्ही तातडीनं सुरू करण्याचीही नागरिकांची मागणी। रत्नागिरीमधील कुंभारली घाटातील खड्ड्यात कार अडकली। कुंभारली घाटातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। वाहन चालकांवर अडथळ्यातनं प्रवास करण्याची वेळ। खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याचीही भीती। कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण। रुग्णालयाचं कामकाज तात्पुरत्या इमारतीमध्ये सुरू। तर जागा अपुरी पडत असल्यामुळे आवश्यक वैद्यकीय सुविधांचाही अभाव। तर उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची रुग्णांची मोठी अडचण। खानदेश एक्सप्रेस रद्दचा निर्णय प्रशासनाकडून मागे। अमळनेरपर्यंत एक्सप्रेस चालवणार। भादलीमधील नॉन इंटरलॉकिंग कामांमुळे या फेरीत बदल। तर अमळनेर ते भुसावळ प्रवास रद्द होणार। रत्नागिरीच्या करबुडे शिळफाट्यावर भलं मोठं झाड कोसळलंय। काही काळ यामुळे वाहतुकीला फटका निर्माण झाला होता, मात्र या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।
नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरामध्ये रोशनी अपार्टमेंटच्या गॅलरीचा भाग कोसळलाय। दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। रहिवाशांना बाहेर काढून इमारत सध्या रिकामी। नवी मुंबईतील तुर्भे खारघर टनेल लिंक रोड प्रकल्पाचं 33% काम पूर्ण। टनेल लिंक रोड प्रकल्पामुळे आता सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार। नंदुरबारमध्ये 60 लाख रुपये खर्च करून बसवलेले स्वयंचलित वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत। प्रशासनाच्या कारभारावर यामुळे प्रश्नचिन्ह। शहरातील मुख्य भागातील सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा। नागपुरातील अजनी केबल स्टे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला आता वेग। उच्च क्षमतेच्या केबलवर उभारला जातोय पूल। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या पुलाची निर्मिती। तर रत्नागिरी शहरालगतच्या फगर या फाट्यावर खचलेल्या रस्त्याची पालकमंत्री उदय सामंतांकडून पाहणी। नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील। उदय सामंतांची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील तोरगाव परिसरातील गोसे खुर्द उजव्या कालव्याला भेगा पडल्यात। वर्षभरापूर्वीच खरं तर या कालव्याला भेगा पडल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता। आता विजय वडेट्टीवारांनी या कालव्याची पाहणी केली आहे। पुण्यात रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन। नाशिक शहरातील खड्ड्यांवरून पालिकेच्या महासभेत नगरसेवक आक्रमक। नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला असं म्हणत नगरसेवकांच्या जोरदार घोषणा। पोस्टर घालून अजितदादांचे राष्ट्रवादीचे नगरसेवक महासभेत। नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचंही आंदोलन। तर हातातोंडावर पट्टी बांधून ठाकरेंच्या नगरसेवकांचं इथे आंदोलन। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू। त्यामुळे अधिकारी कंत्राटदारावर कारवाई कधी होणार, आंदोलकांचा सवाल। चंद्रपुरात निर्मल उज्ज्वल कोऑपरेटिव्ह बँकेविरोधात ठेवीदारांचा मोर्चा। संचालकांची संपत्ती जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी। ठेवीदारांकडून मोर्चा काढत पोलिसांना निवेदन। कोल्हापुरात पैलवान आणि कुस्तीप्रेमींचं आत्मक्लेश आंदोलन। स्वतःच्या तोंडावर मारून घेत प्रशासनाचा निषेध व्यक्त। दरम्यान पुनर्बांधणीच्या नावाखाली या खासबाग मैदानाचा विद्रुपीकरण करण्याचा हा घाट सुरू असल्याचा आरोप। सांगलीमधील जतच्या नामांतराला सर्व पक्षांकडून विरोध। गोपीचंद पडळकरांकडून जतचं नाव बदलून देवभूमी जत असं करण्याचा प्रस्ताव। तालुक्यातील विरोधकांनी पडळकरांच्या प्रस्तावाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे। उद्या या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार। बीडच्या परळीमध्ये 10 ऑगस्टला अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात विराट मोर्चाचं आयोजन। आनंदराज आंबेडकर, बबनराव घोलप या मोर्चामध्ये सहभागी होणार। जळगाव शहरातील कालिंका माता चौकात शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वाक्षरी मोहीम। वाढत्या अपघातांमुळे कालिंका माता चौकात उड्डाणपूल उभारण्याचीही मागणी। नंदुरबारच्या बिलाडी धरणाची उंची वाढवण्यास खामगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध। आमदार आमशा पाडवींकडे ग्रामस्थांकडे व्यक्त केला त्यांनी तीव्र विरोध। पुनर्वसनाशिवाय धरणाचं काम नको, आमदार आमशा पाडवी यांचा प्रशासनाला इशारा। नाशिक कुंभमेळ्याच्या कामांवरून साधू महंतांकडून नाराजी व्यक्त। आमच्या कुंभाची परिस्थिती दयनीय करून ठेवली आहे। कुंभमेळ्याची कामं वेळेत पूर्ण होणार का? नाशिकमधील संत समितीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त। पालघरच्या सुधागडमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष। तर महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर पाली शहरातनं भव्य रॅली काढण्यात आली। संत सावता माळींच्या भेटीला पंढरपुरातनं विठ्ठलाच्या पादुकांचं अरणकडे प्रस्थान। तर या पालखी सोहळ्याला तब्बल 205 वर्षांची परंपरा। आषाढी वारीनंतर पंढरपुरातून निघणारी ही पालखी संत सावता माळींच्या मूळ गावी अरण या ठिकाणी पोहोचते। अंडर 23 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या धावपटू श्रावणी सांगळेची चमकदार कामगिरी। 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये श्रावणीला 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक मिळाले। तर येवला गावामध्ये नागरिकांकडून या संदर्भात श्रावणीचा भव्य सत्कार करण्यात आला। तर नवी मुंबईचा 14 वर्षीय जलतरणपटू कबीर सोनोलेची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये धडक। राजस्थानमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तो करणार। जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा थरार रंगणार। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी उसळी। सोन्याच्या दरात 2530 रुपयांची तर चांदीच्या दरात 4050 रुपयांची वाढ। वर्धा शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार। 10 आणि 11 ऑगस्टला पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची प्रशासनाची माहिती। नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार। आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती। आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचाही आरोप। अमरावतीमध्ये स्कूल बसमधून पडून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। मोर्शी तालुक्यातल्या रिद्धपूर इथली ही घटना। शिरखेड पोलीस आणि चांदूर बाजार पोलिसांकडून याचा तपास सुरू।
भंडारामध्ये एक्सप्रेसच्या धडकेत उत्तर प्रदेशातील दाम्पत्याचा मृत्यू, दोघांनी जीवन संपवल्याचाही संशय. तुमसर रोड आणि कोका रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना. अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये पालिका कंत्राटी कर्मचाऱ्यावर जमावाचा हल्ला, 10 ते 15 जणांकडून कर्मचाऱ्याला जबर मारहाण. संग्राम जगतापांनी जखमी कर्मचाऱ्याची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे. विजय चौधरीच्या कथित ऑडिओ क्लिपचे प्रकरणी आता या क्लिप्स व्हायरल केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचा हा इशारा. थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित केल्यानंतर आता तिघांकडून आकडे टाकून विजेची चोरी. जळगावमधील जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये तिघांवरही गुन्हा दाखल. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली तक्रार. धाराशिवमध्ये पवन चक्कीवरील साहित्य चोरणारी टोळी गजाआड, तर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतलंय. आरोपींकडनं 4.48 लाखांचा मुद्देमालही जप्त. चंद्रपूरमध्ये हॉटेलमधील किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत, मध्यस्थी करणाऱ्या मालकावर जीवघेणा हल्ला. वाढदिवसाच्या पार्टीत घडला प्रकार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या कबनूर इथल्या साईनगर परिसरामध्ये पिस्तुलाची गोळी लागून 1 जण जखमी. बेकायदेशीर पिस्तूल बाळगून निष्काळजीपणामुळे 20 वर्ष युवक जखमी. निलेश कांबळे विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जनावरं चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला लातूर पोलिसांकडून अटक. अटकेतील तिघांकडून 41 गुन्हे केल्याची कबुली. आरोपींकडून 24 लाखांची रोकडही लंपास. सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीचा कचरा डेपो नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी. तर कचरा डेपोमध्ये ओला आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण होत नसल्याचाही आरोप. जवळपास राहणाऱ्या नागरिकांना या कचऱ्याचा प्रचंड त्रास होतोय. अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरामध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच. नगर मनमाड महामार्गावरील कापड दुकान फोडलं. 20,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास. हिंगोलीमध्ये अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या तरुणाची सुपारी देऊन हत्या. तर 8 जणांनी तरुणाला दारू पाजून जंगलात नेऊन त्याचा गळा चिरला. यवतमाळ गुन्हे शाखेकडनं या हत्येचा उलगडा. तहसील कार्यालयातनं साडी आणि 5,000 रुपये मिळवून देण्याचं आमिष. तर दोघा चोरट्यांनी वृद्ध महिलेचे दागिने पळवले. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथली ही घटना. गोंदियामध्ये बॅटरी चोरीचा पर्दाफाश. 2 चोरट्यांसह कबाडी दुकानदाराला अटक. 7 चोरीच्या बॅटऱ्या जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 37,000चा मुद्देमालही हस्तगत. नाशिकच्या मालेगावात दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक. 22 दुचाकी मिळून एकूण 7,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मालेगावच्या छावणी पोलिसांची ही कारवाई. पत्रकार असल्याची बतावणी करून तरुणाकडे 5 लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना अटक. जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई. कोमल पाटील आणि जितेंद्र चौधरी अशी बोगस पत्रकारांची ही नावं. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 12 जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या 19 संशयितांच्या जामीन अर्जावर नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे. न्यायालयाकडून 3 जणांना जामीन मंजूर. लातूर महापालिकेच्या लेबर कॉलनी भागातील शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे अनोळखी व्यक्तीनं फोडले. तर शाळेच्या इमारतीचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती. तोडफोड करणाऱ्या व्यक्तीविरोधात महापालिका पोलिसात तक्रार करणार. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून दिल्लीतील जलदगती न्यायालयामध्ये 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. आरोपींमध्ये लातूरच्या पीव्ही कुलकर्णी, शिवराज मोटेगावकर आणि डॉक्टर मनोज शिरुरे या 3 जणांचा समावेश. मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये गॅस कंपनीच्या नावानं गॅस बिल अपडेट करून देण्याच्या आमिषानं अनेकांची फसवणूक. सायबर फसवणूक करणाऱ्या 2 जणांना पोलिसांकडून अटक. नवी मुंबईच्या बेलापुरातील दिल्ली पब्लिक स्कूल बॉम्बस्फोटाची धमकी. तर दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त. सीएसएमटी, घाटकोपर, मरोळ नाका, अंधेरी, गोंदवली या स्थानकामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा यामध्ये उल्लेख.